सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज ही गोष्ट नक्कीच या ठिकाणी साक्षात होईल असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचे कामकाज सायंकाळपर्यंत म्हणजे तुमच्या वेळेपर्यंत तुम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीने कराल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. एकत्र आलो आहोत 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक म्हणून हे केलं, शिक्षकाचा तुम्ही सन्मान केला. मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी ही संकल्पना मांडली आणि शिक्षकांचा सन्मान त्या दिवशी व्हायला पाहिजे म्हणून 5 सप्टेंबरला त्यांचा जन्मदिवस होता. हा जन्मदिवस आपण केक कापून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन तो न मनवता शिक्षकांचा सन्मान त्या दिवशी व्हायला पाहिजे आणि म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आणि त्या दिवसापासून 5 सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज ही गोष्ट नक्कीच या ठिकाणी साक्षात होईल असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचे कामकाज सायंकाळपर्यंत म्हणजे तुमच्या वेळेपर्यंत तुम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीने कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. मजबूत पाया या शिक्षण. शी म्हणजे शिस्त, क म्हणजे कर्तृत्वान आणि क्ष म्हणजे क्षमाशील. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजेच शिक्षक आणि 3 गुण ज्याच्या अंगी असतो तो अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवू शकतो आणि म्हणून आजच्या दिनी या 3 अक्षरांचा लाभ घेऊन आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने कार्य करायचे. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.